आज या ठिकाणी सावंतवाडी महोत्सवासाठी खास उपस्थित असलेले आमदार विनायक राऊत माझ्यासोबत आहेत. राऊत साहेब, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी तुमचं नाव वारंवार घेतलं जात आहे. किती मताधिक्य शिवसेना मिळू शकतं? उमेदवार कोणी असो, किती मताधिक्य मिळेल? सर्वप्रथम मी सावंतवाडी महोत्सवाच्या निमित्ताने या मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकभाई केसरकर आणि त्यांना सहकार्य करणारे बबन साळगावकर यांचं खरोखरच कौतुक करणार आहे. केवळ कोकणच्या संस्कृतीचं जतन करण्याच्या गमजा न मारता त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही जी रुजवात केलेली आहे त्याची जोपासना केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करतो. आणि खऱ्या अर्थाने ह्या कोकण ही कला संस्कृतीची एक माहेरभूमी आहे, देवदेवतांची भूमी आहे. त्याचं खऱ्या अर्थाने जतन करायचं असेल तर ते कार्यकर्त्याच्या रूपातूनच होऊ शकते, राजकीय नेत्यांच्या माध्यमातून नाही, हे या ठिकाणी त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप रिपाईचा जो उमेदवार असेल तो उमेदवार किमान 1 लाखांच्या आघाडीने मताधिक्याने निवडून येईल अशी नक्की खात्री आहे. आणि त्या पद्धतीचा आत्मविश्वास मनाशी बाळगून आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. या ठिकाणी आपण आता गावभेटीचा कार्यक्रम तुमचा सुरू आहे. त्याचप्रमाणे दीपक केसरकर यांची तुमच्याशी चाललेली जवळीक, यामध्ये काय राजकीय गूढ आहे का? बघा, एक सामाजिक कार्याची जवळीक ही नेहमीच असली पाहिजे. सामाजिक कार्याच्या स्पर्धेतून कोणाला तरी संपवण्याची भाषा करणारी आम्ही मंडळी नाही आहे. त्यांच्या कार्याची कदर करायची. निवडणुका ज्या वेळेला येतील त्यावेळेला आम्ही जरूर एकमेकाशी भांडू, पण निवडणुकीच्या इतर वेळेला मात्र ते जे चांगलं काम करत असतील तर त्या कामाला सहकार्य करणं हे सच्च्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं. कोण्या नतद्रष्ट सत्ताधीशांचा अवगुण आमच्या हृदयामध्ये अद्याप भिनलेला नसल्यामुळे ते जे चांगलं करतायत त्यांना आम्ही सहकार्य करणारच आहोत. आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यासाठी मी आलेलो आहे. भविष्यामध्ये अशा पद्धतीचं मोठ्या मनाने एकमेकाला सहकार्य करणं आणि केलेल्या कामाचं सत्कार्याचं कौतुक करणं हे खऱ्या अर्थाने आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेली शिकवण आहे. त्याचं जतन करण्याचं आम्ही काम करतो. आणि म्हणून जवळीक ही कुठल्या स्वार्थाने नाही आहे, तर ती सामाजिक कार्यातून आहे, राजकीय हेतूतून नाही. दीपक केसरकरांच्या बाबतीत बोललं जातं आहे की वारंवार ते पण त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की ते कुठेतरी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीने जर उमेदवारी नाकारली तर ते शिवसेनेत प्रवेश करतील का, या संदर्भात तुम्ही काय सांगा? त्यांचं उत्तर तेच देऊ शकतील. त्यांची जी इच्छा असेल ती पूर्तता करण्याची किंवा त्यांच्या मनामध्ये जे काय असेल ते तुम्हाला सांगणं, लोकांसमोर जाणं हे तेच सांगू शकतील. आणि त्यांच्यानंतर त्यांनी जर एखादी विनंती केली तर त्या विनंतीनुसार निर्णय घेण्याचं संपूर्ण अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आहेत. या ठिकाणी तुम्ही म्हणालात की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला नाही, याला नेमका तुमचा कोणावर रोष आहे? नाही, अगदी 100% विकास झालेला नाही हे मीच नव्हे तर या जिल्ह्यातला प्रत्येक ग्रामस्थ सांगेल. आणि त्यामुळे संपूर्ण याची अपयशाची जबाबदारी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायणराव राणे यांनाच घ्यावी लागेल. या ठिकाणी विनायक राऊत बोलत असताना की त्यांनी जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला नाही याला पूर्णपणे पालकमंत्री नामदार नारायण राणे जबाबदार असल्याचं या ठिकाणी स्पष्टमत केले. त्याचप्रमाणे जी दिवसेंदिवस चर्चा वाढत चालली आहे, आता आमदार दीपक केसरकर शिवसेनेत प्रवेश करतील का या संदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की याचं उत्तर माननीय आमदार दीपक केसरकरच देतील. राऊत साहेब, या ठिकाणी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे जो गाव आहे त्या ठिकाणी महादेववाडी आहे, त्या ठिकाणी लोकांची फार मोठी समस्या आहे ती रस्त्याची, आणि तो रस्ता व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यानंतर तुमचे काय प्रयत्न राहतात? योगायोगाने 2 दिवसापूर्वीच मी आपल्यामार्फत आणि म्हणजे लाईव्ह इंडिया या आपल्या साईटवर आणि त्याचबरोबर G24 तासच्या बातम्यामध्ये नादवडे महादेववाडीच्या संदर्भातली ही रस्त्याची कैफियत मी स्वतः ऐकली. आणि यापूर्वीसुद्धा मी नादवडे या गावी मी रस्त्यासाठी यावर्षीच्या माझ्या निधीतून निधी दिलेलाच आहे. परंतु ही ज्यावेळेला दुरावस्था मी पाहिली, प्रत्यक्ष लोकांची कैफियत ऐकली, त्यावेळेला काल येते वेळेलाच मी त्या रस्त्यासाठी खास करून या वर्षाच्या निधीतून मी 5 लाख रुपयाचा निधी त्या रस्त्यासाठी देण्याचं मी प्रस्तावित केलेलं आहे. तशा पद्धतीचं पत्र मी नियोजन अधिकारी मुंबई यांना दिलेलं आहे. सिंधुदुर्गाच्या नियोजन अधिकाऱ्यांनासुद्धा मेलवरून पत्र पाठवलेलं आहे. आणि मी 29 तारीखला साधारण दुपारी 2:30 वाजता मी त्या रस्त्याची पाहणी करायला जाणार आहे. धन्यवाद आपल्या सर्वांना.
आपल्याला आणि जी24 तासला दोघांनाही की आपण ह्या जनतेची गाऱ्हाणी किंवा रस्त्याची अशा दुरावस्था ज्या संपूर्ण जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या दुरावस्था अशा ज्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे भयानक असा त्रास सर्व ग्रामस्थांना सोसावा लागतोय. आपण ज्या पद्धतीने ह्याच एक सामाजिक ऋण म्हणून लोकांची कैफियत शासनाच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करताय. आमचं जरी शासन नसलं तर एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या समस्यांची जाणीव असणारा एक कार्यकर्ता म्हणून त्या दृष्टिकोनातून मला त्याचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि लोकसेवेची एक संधी तुम्ही मला प्राप्त करून दिलं म्हणून लाईव्ह इंडियाचे सुद्धा मी आपल्याला शेवटचा एक प्रश्न. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही गावं अतिस्थगनमध्ये आलेली आहेत, त्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल? नेमकं तुमची भूमिका काय असणार? अधिस्थगन हा आदेश पूर्वी होता, त्यानंतर त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन दिलं, त्यानंतर कस्तुरी रंगन आली, कस्तुरी रंगनच्या नंतर आता इको सेन्सिटिव्ह आला, इको सेन्सिटिव्ह नंतर बफर झोन आला. त्यामुळे संपूर्ण अख्ख्या जगामध्ये असलेले सगळे काही जे वात्रट कायदे आहेत लोकांचा सत्यानाश करणारे हे या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माथ्यावर मारण्याचं काम सध्याचे शासनकर्ते करतायत. कस्तुरी रंगनने नवीन शेवटी जातेवेळेला एक जी शिफारस केलेली आहे ह्या शिफारसीचं एक पत्र कदाचित मी तुम्हाला उद्याच पत्रकारांना देणार आहे. त्यांनी काही रिलॅक्सेशन दिलेलं आहे, परंतु त्यांनी मायनिंगवर बंदी मात्र नक्की घातलेली आहे. इथले जे सध्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री केवळ मायनिंगला परवानगी मिळावी यासाठी कुठे जी धडपड त्यांची जी चाललेली आहे त्याऐवजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी वासियांच्या जीवनमानासाठी आवश्यक असणारे ज्या काही अत्यावश्यक वस्तू आहेत जसं गौण खनिज आहे, वाळू आहे, खडी आहे, रेती आहे, जांबा दगड आहे त्या मिळाल्या पाहिजे. त्यासाठी कस्तुरी रंगनने जे काय रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते मी तुम्हाला उद्या प्रेस नोट देणारच आहे. परंतु एक खडी वाळू जी बांधकाम करण्याच्या वस्तू आहेत त्यासाठी नामदार नारायण राणेंचे प्रयत्न नसून फक्त केवळ मायनिंग कसं चालू राहता येईल यासाठी प्रयत्न, तसं तुमचा थेट आरोपसाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, इतर कोणासाठी नाही आहे. म्हणून एकीकडे त्यांनी म्हणजे मागच्या आता जवळजवळ 15-20 दिवस होऊन गेले की जर कस्तुरी रंगन जर तुम्ही रद्द नाही केली तर मी राजीनामा देईन. हे भीमथाटा म्हणजे राणा भीमदेवी थाटामध्ये मी म्हणत नाही कारण त्याच्यामध्ये ती आता तेवढी ताकद राहिलेली नाही, पण कसं काय होईना ओढून ताणून जी काय धमकी देण्याचा प्रयत्न केला होता आम्ही वाट पाहतोय. ते राजीनामा देत आहेत पण राजीनामा देणार नाहीत. परंतु केवळ लोकांना फसवण्याचे धंदे करू नका. तुमच्याने होत नाही ना, होत नाही म्हणून सरळ सांगा आणि शरणागती पत्करा. आणि म्हणून त्यांनी जरी नाही केलं तरी येणाऱ्या भविष्यामध्ये NDAचं सरकार नक्कीच दिल्लीमध्ये येईल आणि त्या सरकारच्या माध्यमातून आम्ही या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी वासियांना जो आता त्रास होतोय त्यात जाचातून सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आमदार राऊत साहेबांनी पालकमंत्री नामदार नारायण राणे हे गौण खनिज अर्थातच वाळू खडी या संदर्भातलं ते अतिस्थगन उठवण्यासाठी हे नाहीत तर जेणेकरून जे मायनिंग प्रकल्प आहेत ते कसे सुरू राहतील यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी जी राजीनाम्याची जी धमकी दिली होती त्याची वाट आपण पाहतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मडियासह हेमंत मराठे, सावंतवाडी.